उपवासाला तेलकट फराळ खायला नको वाटतं तर आज आपण आषाढी एकादशी स्पेशल अजिबात तेलाचा वापर न करता पोटभर खाता येतील असे उपवासाचे मऊ लुसलुशीत पराठे बनवतोय. तर रेसिपी अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर पराठे बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर एक कढई ठेवायची आणि कढईमध्ये 1 वाटी भरून साबुदाणा घालायचा. आता हा साबुदाणा मिडियम आचेवर आपल्याला 3 ते 4 मिनटं भाजून घ्यायचा. 4 मिनटामध्ये साबुदाणा व्यवस्थित भाजला जातो. तर भाजलेला साबुदाणा एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचा आणि थंड झाल्यानंतर हा साबुदाणा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आणि मिक्सर चालू बंद करत हा साबुदाणा छान ग्राइंड करून घ्यायचा. तर इथे मी ग्राइंड करून घेतला. बघू शकता की साबुदाण्याची छान पावडर ग्राइंड झालेली आहे. तर अशी पावडर ग्राइंड करून घेतल्यानंतर ही पावडर बाजूला ठेवायची आणि त्यानंतर इथे मी एका मोठ्या आकाराचा बटाटा उकळून घेतला आहे. इथे मी एकच मोठा बटाटा वापरलेला आहे. हवं असेल तर तुम्ही लहान आकाराचे 2 बटाटेसुद्धा या ठिकाणी वापरू शकता. बटाट्याची साल काढून घ्यायची आणि त्यानंतर बटाटा खिसणीने खिसून घ्यायचा आहे. खिसून झाल्यानंतर खिसणीला लागलेला बटाटा आपल्याला हाताने काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपण जे साबुदाण्याचं पावडर ग्राइंड केलं आहे त्यामधील फक्त आपल्याला 1 ते 2 चमचे हे पावडर बाजूला काढून ठेवायचं आहे, कारण आपल्याला पराठा लाटताना गरज पडली तर आपण हेच पावडर वापरणार आहे. त्यानंतर खिसून घेतलेल्या बटाट्यामध्ये ग्राइंड केलेल्या साबुदाण्याची पावडर टाकून घ्यायची. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हिरव्या मिरचींचा क्रश, अर्धा चमचा चिली फ्लेक्स, थोडासा कोथिंबीर टाकून घ्यायचा, अर्धा चमचा लाल मिर्च पावडर आणि चवीपुरतं अर्धा चमचा मीठ घालायचं. त्यानंतर आता सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचे. आणि जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर तुम्ही नाही घातला तरी चालेल. तर आता पाणी न घालता खिसलेल्या बटाट्यामध्ये ग्राइंड केलेलं साबुदाण्याचं पावडर आपल्याला असं छान हाताने एकजीव करून हे पराठ्याचं पीठ मळून घ्यायचं. तर इथे पीठ मळून झालेलं आहे. मळलेलं पीठ बघू शकता, एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे. या पिठाला मळण्यासाठी पाण्याची सुद्धा गरज पडत नाही. एकदम छान पीठ मळून झालं आहे. तर आता मळलेलं पीठ 10 मिनटं झाकून ठेवायचं. 10 मिनटामध्ये या ठिकाणी आपलं पराठ्याचं पीठ छान मुरलेलं आहे आणि अगोदरच्यापेक्षा थोडंसं घट्ट झालेलं आहे. तर आता हे पीठ परत आपल्याला हाताने 1 ते 2 मिनिटभर मळून घ्यायचं. आणि इथे जर तुमचं पराठ्याचं पीठ जास्तच ड्राय झालं तर या ठिकाणी तुम्ही थोडासा पाण्याचा सुद्धा वापर करू शकता. पण लक्षात ठेवायचं आहे की हे पीठ खूप पातळ नाही करायचं. छान असं मऊसूतच पीठ आपल्याला पराठ्यासाठी मळून घ्यायचं. तर आता या मळलेल्या पिठामधून असं पीठ तोडून घ्यायचं आणि हातावर सॉफ्ट करून चापट बनवून घ्यायचं. त्यानंतर या पिठाचा आत आपल्याला पराठा लाटायचा. पराठा लाटण्या अगोदर पोळपाटाला थोडासा तेलाचा हात लावायचा, म्हणजे हे पीठ पोळपाटाला चिटकणार नाही. पराठ्याचं पीठ छान घट्ट असल्यामुळे आपण जी साबुदाण्याचं पावडर काढून ठेवलं होतं त्याचीसुद्धा इथे गरज पडलेली नाही. जर तुम्हाला गरज पडली तर तुम्ही ते पावडर वापरू शकता. तर या ठिकाणी पराठा लाटून झाला. आता हा पराठा एकसारखा दिसण्यासाठी हा पराठा एखाद्या झाकणाने असा कट करून घ्यायचा. साईडचं पीठ काढून घ्यायचं आणि बघू शकता मस्त गोल पराठा तयार झाला. तर आता हा पराठा भाजून घेऊ. भाजण्यासाठी तवा गरम करून घेतला. तव्यावरती थोडंसं तूप टाकून तव्यावरती लावून घ्यायचं. त्यानंतर तव्यावर पराठा टाकायचा आणि मिडियम आचेवर 2 मिनटं पराठा भाजून घ्यायचा. 2 मिनटांनी पराठ्याची बाजू बदलून परत खालच्या साईडने 2 मिनटं भाजून घ्यायचा. 2 मिनटांनी परत पराठ्याची बाजू बदलायची आणि बाजू बदलल्यानंतर हा पराठा आपल्याला चमच्याने असा प्रेस करायचा, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित असा हा पराठा भाजला जातो. आणि थोड्याच वेळाने तुम्ही इथे बघू शकाल की आपला हा पराठा छान इथे फुगलेला सुद्धा आहे. तर असा पराठा छान फुगल्यानंतर या पराठ्याच्या वरती आपल्याला थोडंसं तूप लावायचं आणि पराठ्याची बाजू बदलून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने सुद्धा तूप लावून घ्यायचं. तर पराठ्याला छान असं तूप लावत आपल्याला पराठा दोन्ही साईडने सुद्धा खमंग भाजून घ्यायचा. तर बघू शकता छान असा आपला पराठा फुगलेला सुद्धा आहे आणि दोन्ही साईडनी छान खमंग भाजून झाला. तर इथे मी दुसरा पराठासुद्धा बनवून घेतला. तो तव्यावर टाकून 2 मिनटं भाजून घ्यायचा. 2 मिनटानंतर पराठ्याची बाजू बदलायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा 2 मिनटं भाजून घ्यायचा. 2 मिनटांनी परत पराठ्याची बाजू बदलायची आणि पराठा एकसारखा छान भाजण्यासाठी पराठा असा चमच्याने प्रेस करायचा. प्रेस केल्यामुळे पराठा छान फुगतो सुद्धा आणि व्यवस्थित भाजतो सुद्धा. तर पराठा फुगला की पराठ्याच्या वरती तूप लावून घ्यायचं. पराठ्याची बाजू बदलायची. दुसऱ्या साईडने सुद्धा तूप लावून घ्यायचं.
तर पराठ्याची बाजू बदलून बदलून पराठा मस्त भाजून घेतला. तर बघू शकता आपला दुसरासुद्धा पराठा मस्त तयार झाला. तर सेम पद्धतीने या ठिकाणी मी 4 पराठे बनवून घेतलेत. तयार झालेले पराठे बघू शकता. खूप छान पराठे आपले तयार झालेले आहेत. अजिबात तेलाचा वापर न करता, कुठलीही पूर्वतयारी न करता छान असे मऊसूत उपवासाचे पराठे तयार होतात आणि हे पराठे तुम्ही छान उपवासाला पोटभर खाऊ शकता. खूप छान लागतात. गरमागरम उपवासाचे पराठे तुम्ही दह्यासोबत किंवा आंब्याच्या गोड लोणच्यासोबत खाऊ शकता. खूप छान लागतात. तर येणाऱ्या आषाढी एकादशीला माझ्या पद्धतीने असे उपवासाचे पराठे नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर.